नाशिक गेल्यावर 100 वर्ष झाले. मला 7 वर्ष चालू आहे परंपरा त्यांची. केशव महाराज येतात आता, नामदास नामदेव महाराजांचा. तुम्ही त्यांचा दृष्टांत सांगतात ना? तुम्ही त्यांचा दृष्टांत सांगतात मल्हारी महाराजांचा. मल्हारी महाराज नाशिकवाले. सत्पुरुष हां, जेवण करत नव्हते, जेवणही करत नव्हते. फराळ करायचे, काही वर्ष आसनं करायचे. हे त्यांचा नामदेव मंदिरात जास्त फोटो आहे. फोटो त्याचे. नामदेव मंदिरवाले खूप मानतात त्यांना, आदर्श मानतात. श्रवण केलं ना मल्हारी महाराज म्हणतात, त्यांचा जय जय राम कृष्ण हरी म्हटल्यानंतरच शांत समाधी लागून जात होती असं म्हणतात. यांचं बालपण ते बुजुर्ग आम्ही नाही बघितलं. आलो होतो गावावरून आलो होतो ना, सरळ कुठे गेलो मी पंढरपूर. तेच होते प्रेरक या लोकांना. मल्हारी महाराजांना भेटलो असं नामदेव मंदिरात. आळंदीला राहण्याची इच्छा आहे. मग शांताराम बाबांना सांगू का म्हणे. असं का? शेजारीच खोली असायची, शेजारी मल्हारी महाराज आहे. मी शांताराम बाबांना सांगू का म्हणे. त्याच्यामध्ये तेच प्रेरक होते यांचे बाबांचे. ते दरवर्षी त्यांनी सुधारवला, देणगीवर यायचे. त्यांचीच देणे आपल्या भागावर, त्यांचीच मदत जास्त आहे. मल्हारी महाराज 4 महिने तिकडे फिरतात ना. केशव महाराज, तुळशीदास वगैरे त्यांची परंपरा. नामदास महाराज, तुकाराम महाराज पकवार. जन्म नाशिकचा होता त्यांचा आहे ना? जन्म त्यांचा नाशिकचा होता. नाशिकचा होता पण दिंडोरी तालुका. दिंडोरी तालुका. पण प्रचार प्रसार नागपूर साईडला होता जास्तीचा. 4 महिने आपल्या इकडेच भ्रमण करत होते. हा 100 वर्षाच्या पहिलीची. श्रीमंत लोक त्यांचे भक्त, सगळे श्रीमंत धनिक लोक. ते तुम्ही मंदिर घेतले, ते मंदिर पंढरपूरला मंदिर घेतलं म्हणून तुम्ही दृष्टांत सांगता, त्याचं सांगता ना? मंदिर नाही घेतलं, त्याने एक मंदिर खरेदी केलं होतं म्हणे. नाही नाही, तुम्ही दृष्टांत सांगतात ना, कोणाच सांगतात मग? तो मंदिर कोणाचं म्हटलं? एका व्यापाऱ्याकडून मंदिर घेतलं त्यांनी. मग त्याने किंमत सांगली ती 15,000 रुपये. ती नागपुराची कलाकार म्हणून शोधा, मंदिरात तयार करून विकायला. त्यावेळेला गुलाबबाबाचा प्रश्न जास्त होता. फार प्रश्न गुलाबबाबा काटेलकर, त्यांची आरती फिरती. मग ते लोक त्याचे शिष्य, ते सिद्धाच्या मागे लागत, अवले संताच्या जास्त मागे लागत. असं आता दिली की त्यांची जय गुलाबबाबा. त्याला मंदिर पाहिजे होतं. 2-4 ठिकाणी कलाकार माणूस आपलं 15,000ला विकायचं मंदिर. आता गुलाबबाबाला द्यायचं एवढा 17-18,000चा. ते गुलाबबाबा प्रचार सिद्धी होती. म्हणलं किती रुपये द्यायचे? येरी पद्धत सांगायचं, मला 19,000. बरं म्हणलं काय हरकत नाही, थोडी. मग त्याला वाईट वाटलं, म्हणलं 25,000 सांगायला पाहिजे. त्यावेळी त्यांचा जो पैसा राहत होता, लोक खूप त्यांना मानत होते. गुलाबबाबा काटेलकर त्यांचं स्थानिक बनलेलं बुलढाणा जिल्ह्यामध्ये, शेगाव जवळ आहे ते. त्याच्या आशीर्वादाने कन्नमवार मुख्यमंत्री झाला. कन्नमवार माझा कन्नमवारला यशवंतरावच्या नंतर कन्नमवारच होता मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राचा. पुन्हा मग त्यांचं प्रस्त जमलं असेल. आणखी काय आपली रामनाथ स्वामीची दिंडी जाते, यांच्या गावासमोरून जाते म्हणे. अमृत महाराज बाबांना नाही बघितलं म्हणजे, पण ते पहिले विणा घेऊन जाते. त्याचा विणा येतो, कळमगावला जाते, अंबेजोगाईच्या पुढे जाते. हे जे लोक असतात ना, जेवढं प्रेम कलाकारावर असते त्याहीपेक्षा जास्त प्रेम सोबत असणाऱ्या टाळकारावर. सगळी गेल्यावर मग मागावून गाडी जात होती. आंधळे अमके तमके, ज्या गावाला कीर्तन आहे ना, बाबाच्या करता गाड्या बोलवायचे.
ते सगळे बाकीच्या लोकांना अच्छा, नंतर हे बसायचे सगळे गेले. दिंडीचे. मोठा महात्मा होता. अजूनही नामदेव मंदिरामध्ये देणगी येते ना, ही तरी मल्हारी महाराजांची त्यांचीच करतो. हे असे घरं लावून दिले, आपले पंक्ता लावून दिले होते. आधी त्या पंक्ता चालू आहे. 1 महिना उत्सव चालतो नामदेवाने. अजूनही त्या पंक्ता चालू आहे. 15 दिवस यांचा, 15 दिवस जनाबाईचा, 1 महिना चालला. त्यांच्या सिद्धांतावर अजूनही चालतात. बाबांच्या ज्या पंक्ती आहे हे सगळे हे लावून दिले होते मल्हारी महाराजांना. आपोआप देणग्या पाठवतात. प्रत्येकाचे दिवस ठरले. 2 महिने फिरायचे ना रामदास महाराज, आपलं तुकाराम बुवा. आता रामदास महाराज आता जातात, केशव महाराज कट्टर वारकरी आणि कीर्तन भक्तीपर करायचे. भागवतातले फार वाढ, ज्ञानेश्वरी. आपल्याकडे भागवताचे फार कमी, प्रमाण जास्त. आम्ही 30 वर्षाच्या पहिले माझे भागवत झाले स्टार्टिंगला. आता वृंदावनला बाबा 10 प्रवक्ता होते ज्यावेळेस मी सन 80-78 मध्ये शिकायला होतो, 80 मध्ये. आणि 11वा माझा नंबर होता प्रवक्तामध्ये. मी नंबर मारला होता तिथे. तर माझं आता 10,000 प्रवक्ता आहे. आता ते म्हणे नाही, म्हणे तेच महाराज पाहिजे म्हणे ज्यांनी 30 वर्षाच्या पहिले कथा केली होती. मग मला एक गावाला नेलं, का तिथं पिंपळाचं मस्त झाड होतं वडाचं, तिथे मी कथा केली होती. त्यांना माहिती आहे की 10 मध्ये 11वा हा होता म्हणून. यांचे वडील होते 2 महिने घरदार सोडून मल्हारी महाराजांसोबत भ्रमण करायचं. अशी 12 बंदी असायची, फेटा बांधायचे आपले. यायचं म्हणताना एक कीर्तन करायचे. त्यांच्या कोटवर कोट पण घालायचे आणि ते थंडी राहते ना त्यावेळेस, थंडीचे दिवस होते. आणि ते धोटे होते ना. धोटे, रामराव धोटे, ते म्हणजे बामगावचे मालगुजा, महाराष्ट्रात धनी त्यावेळी 1200 एकर दिंडी त्यावेळेस मालगुजा. स्वतंत्र वकवाद वाजायचे. तुकाराम महाराज, तुकाराम बाबा स्वतंत्र वाचून दाखवायचे. आणि मग ते मिरवणूक बँड बाजा खूप. आम्ही गावावरून जायचे ते ऐकण्यासाठी. पॅसेंजर ट्रेन्स त्यावेळेस रस्ते मुश्किल भेटत. पूर्णाच्या पुढचं बघ, पूर्णाच्या पुढे तुपाच्या बरोबर पाहिजे. एकाने तूप भरपूर काढला आणि तिथलं व्याकुळ व्हायला लागला. अशाला झोपवलं आणि खालून उष्णत गरम केलं त्याचं शरीर, तूप गरम करून शेकायला लावलं. दिसते पहिले पातळ दिसते आणि थोडा वेळ गेला की काय दिसते. प्रमाणात खायला डोकमारा सांगतो रे, डोकमारा काय सांगतात. पचलं पाहिजे, ताकदवर असताना. तो भाग त्यांनी फार सुधारवला. 2 माणसं, कामरूप महाराज आणि मल्हारी महाराज. नाही, त्यांच्या दिंड्या आणखी येतात. त्या दिंड्या महिना
टाइम जास्त लागतो. ते स्पीड चालू लागतं त्यांना, कमाल वाटतं मला त्यांची.